आणि काँग्रेस पक्षाच्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातल्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना गुरुवारी पंढरपूरला कथित मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला। सरकोली गावाजवळ कथित मराठा आंदोलकांनी प्रणिती शिंदे यांची गाडी घेरली। त्यांनी गावात शिरू नये यासाठी त्यांना विनंती केली। त्यांना गावात शिरण्यापासून मज्जाव केला। बराच वेळ उलटला। आंदोलकांचा घोळका प्रणिती शिंदे यांच्या गाडीची वाट सोडायला तयार नव्हता। काही आंदोलकांनी त्यांच्या गाडीवर हाताने जोरात फटके मारत हल्ला करण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे प्रणिती शिंदे यांच्या संतापाचा पारा चढला। थेट गाडीतून उतरल्या, जमावाला सामोऱ्या गेल्या। भाजपच्या कार्यकर्त्यांनी गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला। तुमच्या समर्थाची एक क्लिप दाखवा। आरक्षणाला तुम्ही समर्थन केलेलं एक क्लिप दाखवा। आवाज आमच्या गावात तुम्ही कशासाठी आलाय? कशासाठी आला? दरम्यान प्रणिती शिंदे यांनी हा हल्ला भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला हा जो आरोप केलाय त्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोध केलाय। बावनकुळे यांनी हा आरोप फेटाळलाय। मराठा समाजाच्या आंदोलकांनी आमच्याही गाड्या अडवल्या, पंकजाताई मुंडेची गाडी अडवली आहे। मराठा आंदोलनामध्ये अनेक आमच्या नेत्यांना घेराव केला आहे। शेवटी त्यांच्या संतप्त भूमिका त्यांनी मांडल्या, कालही मांडल्या असतील। प्रणिती शिंदेंनी मराठा समाजाच्या आंदोलकांना चांगल्या पद्धतीने उत्तर देण्याऐवजी भारतीय जनता पार्टीचं आंदोलन म्हणून त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलकांना त्या ठिकाणी ग्रहत पकडलेला आहे। कुठलंही आंदोलन भाजपचं नव्हतं आणि ते आमचे संस्कार नाही। प्रणितीताई, राजकारणाकरता तुम्ही या स्तराला जाऊ नका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।